नमस्कार. आजच्या भागात आपण गुरुगीतेतील श्लोक पाहूया. गुरुध्यानं तथा कृत्वा स्वयं ब्रह्ममयो भवेत्. पिंडे पदे तथा रूपे मुक्तो सौनात्र संशयः. असा श्लोक आहे. काय आहे त्या श्लोकाचा अर्थ? गुरुध्यानं तथा कृत्वा स्वयं ब्रह्ममयो भवेत्. त्याचं ध्यान करता करता, गुरुचं ध्यान करता करता साधक स्वतः ब्रह्ममय झाला. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला संतांची माहिती आहे. पिंडे पदे तथा रूपे मुक्तो सौनात्र संशयः. म्हणजे सर्वत्रच ब्रह्मच व्यापून आहे असा साक्षात्कार साधकाला होतो, जर श्री सद्गुरूंची कृपा झाली तर. आता हा साक्षात्कार म्हणजे हा समाधीचा अनुभव येतो. फार कठीण आहे ती गोष्ट, इतकं सोपं नाही आहे. समाधीची अवस्था प्राप्त होणं भल्याभल्यांना शक्य नाही. ते फक्त संतच जाणवत तेच करू शकतात. परंतु आपण प्रयत्नात असलं पाहिजे. कधीतरी आपल्यालाही आपली जर पूर्वपुण्याई जर चांगली असेल तर आपल्यालाही हे साधू शकेल. तर एक छानशी गोष्ट पाहूया रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांची. निर्विकल्प समाधीचा अनुभव कोण देऊ शकेल असा विवेकानंदांना प्रश्न पडला होता. त्यावेळी त्यांना रामकृष्ण परमहंसांचं नाव समजलं आणि रामकृष्ण परमहंसांची सेवा नरेंद्र करू लागला. विवेकानंदही त्यांना मिळालेलं पुढे नाव आहे. पहिले त्यांना नरेंद्रच म्हणत असेल. तर हा नरेंद्र एकदा रामकृष्णांच्या पायाशी लोळण घेऊ लागला आणि म्हणाला, मला ब्रह्म दाखवा, मला देव दाखवा, नाहीतर मी तुमचे पाय सोडणार नाही. त्याचा हट्ट पाहून, त्याचा आरडाओरडा पाहून, त्याचं रडणं पाहून रामकृष्ण म्हणाले, तुला बघायचं आहे? खरंच बघायचं आहे का? हो म्हणे, बघायचं आहे. विवेकानंद म्हणाले. त्या क्षणी नरेंद्राच्या छातीवर रामकृष्ण परमहंसाने आपल्या उजव्या पायाचा अंगठा टेकवला आणि त्या क्षणी नरेंद्र शांत झाला. क्षणात नरेंद्राची समाधी लागली. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कितीतरी वेळ तो नरेंद्र समाधी अवस्थेत होता. त्याला विश्वशक्तीची प्रचिती आली आणि त्यानंतर रामकृष्णाने पाय बाजूला केला आणि नरेंद्र समाधीतून बाहेर आला. रामकृष्णाने नरेंद्रला विचारलं, काय दिसलं तुला? तुला समाधी हवी होती ना, दिसलं काय? तर तेव्हा नरेंद्र म्हणे, स्वामी विवेकानंद म्हणाले, या खोलीतील प्रत्येक चर अचर वस्तू, प्रत्येक वस्तू मला गोलगोल गोलगोल फिरताना दिसली. माझं अस्तित्वच मी विसरून गेलो. मी ब्रह्मांडात कुठेतरी गेलेलो आहे. आणि एखादी म्हातारी कशी असते बघा, म्हातारी अशी उडत उडत येते ना, म्हातारी म्हणजे बारीकसं पीस, छोटंसं पीस असतं कबुतराचं किंवा त्याला आपल्यात म्हातारी म्हणतात. ती अशी हलकी, इतकी हवेच्या झोताप्रमाणे ती अशी हेलकावे खात खात जाते. तसं माझं शरीर झालं. मी ब्रह्मांडाच्याही पलीकडे गेलो. माझं अस्तित्व उरलंच नाही. मी संपूर्ण ब्रह्मांड स्वरूप झालो आणि मला निर्विकल्प समाधीचा अनुभव मिळालेला आहे. त्यावर रामकृष्ण म्हणाले, याची तू प्रचिती घेतलीस निर्विकल्प समाधीची, तू आत्मानंद अनुभवलास, त्यात तू रमून राहू नकोस. विश्वाला त्या आनंदाची प्रचिती यावी म्हणून संपूर्ण हिंदुस्थानभर आणि बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आपल्या हिंदू धर्माचा प्रसार कर आणि त्यांना सन्मार्गाला लाव. ही शिकवण आणि हा उपदेश रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना केलेला आहे. आणि सर्व पिंडामध्ये त्याला ब्रह्म दिसलं विवेकानंदांना. म्हणून हा श्लोक आणि ही कथा आता आपण पाहिली. तर श्लोक मी पुन्हा म्हणतो. गुरुध्यानं तथा कृत्वा स्वयं ब्रह्ममयो भवेत्. पिंडे पदे तथा रूपे मुक्तो सौनात्र संशयः. आजच्या भागात मी इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.